गंमत असते माणसाच्या आयुष्यामध्ये हा योग खूप कमी येतो. आपल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणी पुन्हा एकदा भेटतात. शाळा संपल्यानंतर 20, 22, 25 वर्षानंतर पुन्हा भेटायचं आणि पुन्हा एकदा सेलिब्रेट करायचं. तो काळ असा होता जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा आपण कोणाची तरी मुलं होतो आणि आता आपली मुलं शाळा कॉलेजला जातात. पण तरीसुद्धा शाळेमधले मित्रमैत्रिणी भेटणं आणि पिकनिकला जाणं याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. तो तुम्हाला मिळतो, तुम्ही खूप लकी आहात. कसं असतं ना की गंमतच आहे की माणूस पैशानी वयानी कितीही मोठा झाला ना तरीसुद्धा रस्त्याने जात असताना अचानक जेव्हा त्याला त्याची शाळा दिसते तेव्हा तो ड्रायव्हरला सांगतो जरा गाडी स्लो कर, आणि ती शाळेची इमारत माणूस डोळे भरून बघतो. ते मैदान ज्या ठिकाणी उभं राहून आपण कधीतरी प्रार्थना म्हटली होती, समूह गीत म्हटलं होतं वगैरे वगैरे, आणि मग ते दिवस आठवतात. एकदा 10वी झाली ना मग काही जण कॉलेजला जाणार, कोणी इंजिनिअरिंगला जाणार, कोणी डिप्लोमा, कोणी जॉब करतं, कोणी बिझनेस करतं, आणि मग सगळे आपण असे विखुरतो आणि मग कोणाचा कॉन्टॅक्ट राहत नाही. मग असं फेसबुक वगैरे आजकाल सोशल नेटवर्क स्ट्रॉंग असल्यामुळे पुन्हा एकदा कोणतरी ते इनिशिएटिव्ह घेतं आणि सगळ्यांची लिंक लागते आणि पुन्हा एकदा भेटणार ह्या नुसत्या कल्पनेनेच आपण फ्लॅशबॅकमध्ये जातो. आजकालचं स्कूल लाईफ हे आपल्यासारखं नव्हतं. आपली शाळाच वेगळी होती. वेळेनुसार सगळं काही बदललं, पण आपल्या शाळेचे दिवस आपण कधीच विसरू शकत नाही. तो बेंच, त्या बेंचवर बसून आपण लिहिलेली उत्तरपत्रिका, लाल मार्किंगमध्ये मिळणारे मार्क, आपल्यापेक्षा दुसऱ्याला किती मार्क मिळाले ह्याच्यामध्ये असणारी आपली उत्सुकता, आपल्या आयुष्यात शाळेमध्ये असताना होतं तरी काय, समास, लसावी, मसावी, पायथागोरस, अमिबा आणि कधी न सुटणारा एक ग्रह, आणि तो म्हणजे न्यूटन. आता ह्या सर्वांची जागा नवरा, बायको, मुलं, LIC, म्युच्युअल फंड, हाऊसिंग लोन, डॉक्टर, मेडिटेशन, हर्बल मेडिसिन यांनी घेतली आहे. पण आपला क्लास आपण कधीच नाही विसरू शकत. आपल्या वर्गातला तो बेंच ज्याच्यामध्ये कर्कटक घुसवून आपण एक सर्कल बनवलं होतं आणि त्याच्यामध्ये असंख्य सेमी सर्कल बनवून आपण एक लोटस बनवलं होतं. तेव्हा आपल्याला कुठे माहीत होतं BJP जिंकून येणार. पण तो क्लास कमालीचा होता. तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये बिस्लेरी नव्हती, सॅनिटायझर नव्हता, पण ती एक निष्पाप दिवस आपल्या आयुष्यातले होते. रंग उडालेली कॅम्लिनची कंपासची पेटी, तिच्या आतल्या साईडला आपण मंडे टू सॅटर्डेचं टाइम टेबल लिहिलं होतं. सॅटर्डे हाफ डे असतो ना, मग ते रिकामे जे रकाने असतात ना तिकडे स्टार काढले होते. अजूनही त्या शाळेमध्ये कदाचित आपल्या आठवणी त्या भिंतींवर, त्या बेंचवर अशाच निश्चित पडून असतील. पुन्हा एकदा जगावंसं वाटतं आपलं लहानपण, पण कदाचित ते शक्य नाही आहे. वेळेनुसार सगळं काही बदललं आहे रे. आता बघता बघता काही लोकांच्या डोक्यावरचं छप्पर उडालंय, कोणाची पोटं बाहेर आली आहेत, कोणाला चष्मे लागलेत. नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. जिंदगीला नव्याने देऊ चेहरा हा स्वप्नातला. कभी हो मन मानिया, थोडी सी बदमाशिया, तेरी मेरी यारिया. थोड़ी सी बदमाशियाँ, तेरी मेरी यारियाँ.
नवे नवे एहसास मनाला कोणी कसे प्रेमात असावे हो तुझ्या माझ्या मदहोश क्षणांनी जग सारे विसरून जगावे हलके हलके श्वासात भरते ही नशा प्यारी सी आंखों में हो जाऊं गुमशुदा कभी हो मदहोशिया थोड़ी सी हैरानिया तेरी मेरी यारिया हो थोड़ी सी शैतानिया थोड़ी सी रुसवाइया तेरी मेरी यारिया हो उस तो की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी त्यावेळी गँगच वेगळी होती कट्टा गँग सगळ्यांशी आपली ओळख झाली हा अष्ट्या हा कोणाचाच नाही तरी गँगच्या हे उम्या आणि श्री हे म्हणजे वाजवलं पाहिजे तर माझं नाव तेजस्विनी कुंभार मी सध्या CBD मध्ये स्थायिक आहे सध्या मी एका वॅक्सिन कंपनीमध्ये काम करत आहे आणि माझा रोल नंबर 18 होता आणि फोन नंबर वगैरे फोन नंबर जोशी मी सिंहमध्ये सध्या राहायला आहे आणि मी सध्या घरीच असते हॅलो जवळ घे जवळ हॅलो मी सुदर्शन पाटील जवळ जा जवळ घे. सुदर्शन पाटील 10वी रोल नंबर आठवत नाही मी सध्या नवी मुंबई महापालिकेत आहे माईक जवळ घे माईक जवळ जा इंट्रोडक्शन द्या नमस्कार माझं नाव मृदुल कारेकर आणि मी आता सध्या पनवेलमध्ये राहते आणि PHS मॅनेजर म्हणून मी सध्या वर्क करत आहे एन्व्हायरमेंट हेल्थ अँड सेफ्टी मॅनेजर हॅलो मी सुमित भारंबे मी सध्या CBDलाच राहतो मी IT कंपनीमध्ये काम करतो वर्क फ्रॉम होम आहे माझं आणि IT मध्ये काय काम करतो हे जाऊ दे आणि सर्वप्रथम सगळे शिक्षक इथे जमले त्यामुळे तुमच्या खरंच थँक्यू
आम्हाला सगळ्यांना तुम्हाला भेटता आलं नाहीतर ही ऑपॉर्च्युनिटी आम्हाला मिळालीच नसती आणि ज्यांनी ऑर्गनाईज केलं त्यांना पण सगळ्यांना थँक्यू. माझं नाव प्रवीण भोईटे. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या शिक्षकाला बघून फार आनंद झाला. मित्रमैत्रिणींना पण बघून आनंद झाला. सध्या मी पुण्यात असतो. स्कोडा फोक्सवॅगनमध्ये काम करतो आणि राहायला देखील पुण्यातच. नमस्कार, माझं नाव धीरज नारकर आणि मी रॉश म्हणून एक हेल्थकेअर कंपनी आहे तिथे कामाला आहे, लीड डेटा अनालिस्ट. नमस्कार सगळे टीचर्स, धन्यवाद तुम्हाला भेटायची संधी भेटली. माझं नाव सगळ्यांना कळलंच आहे. माझं नाव राहुल कवडे. मी सध्या पुण्याला असतो, सिटी बँकमध्ये काम करतो. तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. नमस्कार, माझं नाव आशिष एकनाथ कुटे. मी शिवूरला राहतो आणि माझा व्यवसाय आहे. मी FMCG डिस्ट्रीब्युटर आहे. काही कंपन्या आहेत, गोदरेज रॅकेट वेलनेसच्या साईडच वेलनेस, तर त्याचं मी डिस्ट्रीब्युटर आहे. माझं नाव इंडिगो पाटील. मी सध्या मिरापूरला असते आणि मी आता ब्रेक घेतलाय. सगळ्या शिक्षकांचं स्वागत. आनंद झाला, खूप छान वाटलं. अरे परत सांगतो तुम्ही. आवाज नमस्कार सगळ्यांना, मी हर्षदा पन्हाळकर. येतोय का? मी हर्षदा पन्हाळकर, पन्हाळकर मधली छोटी बहीण. आणि अजून काय तुम्हाला एवढंच आता मोठी बहीण आहे. आवाज येतोय ना? एकदम छान. नमस्ते सगळ्यांना, माझं नाव विभा पन्हाळकर. मी हर्षदाची मोठी बहीण. आम्ही एकाच टेलिव्हिजन मध्ये होतो आणि मला नेहमी तिच्यापेक्षा कमी मार्क पडायचे, ओरडा मिळायचा. आता IT मध्ये काम करते. थँक्यू. मी अक्षरा पाटील आणि मी सध्या सिमडीमध्येच राहते, घरीच असे करते. मी करिश्मा पाटील, सिमेंटच राहते सध्या आणि हाऊसवाईफ. नमस्ते सगळ्या टीचरांना आणि हाय एव्हरीवन. मी नम्रता गडल आणि आत्ताचं नाव नम्रता तावडी. मी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ब्रँच मॅनेजर आहे, न्यू आता मार्च येत आहे. सो आमच्या हाऊसिंगचे डेटा मीटर्स कमी आहेत, तर तुम्ही माईक जवळ घे. मी एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये मार्केटिंग टीममध्ये काम करते. हॅलो टीचर्स, माझं नाव प्राची पानसरे आणि काही टीचर्सना आश्चर्य होईल की माहिती नसेल, आताचं आडनाव प्राची रावले. सध्या असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट JP मॉर्गनमध्ये जॉब करते. अँड नाही कळलं पुन्हा बोल. माईक येणं जवळ घे, एकदम जवळ घे माईक. ओके, मी JP मॉर्गनमध्ये जॉब करते, कळंबोला राहायला असते. अँड दॅट्स इट. थँक्यू. मी स्वप्नील व्यंकट पाटील. मी पुण्याला असतो आता आणि पुण्यामध्ये माझा बिझनेस आहे, स्वतःची डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे. मी अरविंद डोलारे आणि तुम्ही सगळ्यांना बघून आनंद झाला. तुम्ही अजूनही तरुण दिसताय, त्यामुळे अजून. आणि मी पुण्याला असतो, एका IT कंपनीमध्ये जॉब करतो, पाषाणला राहतो. वजन वाढलं.
नमस्कार, मी बँकिंग सेक्टरमध्ये ICICI बँकमध्ये जॉबला आहे, ट्रेजरी डिपार्टमेंटला, आणि राहायला तळोजाला आहे. नमस्कार, माझं नाव स्नेहल जांभळे. मी आता राहायला उठलेला आहे आणि सध्या मी एका लॉजिस्टिक कंपनीमध्ये अकाउंट्स करते. नमस्कार, माझं नाव वर्षा पाटील. मी राहायला तुरव्यालाच आहे आणि हाऊसवाईफ. टीचर मी कविता म्हात्रे, आता तांडेल, आणि ॲज अ मी लेक्चरर आहे. मी राहुल आहे, राहायला पनवेलला, मेडिकल. माझं नाव अमित चव्हाण. मी मोठ्या शिक्षित 8वी पर्यंत भारतीय विद्यापीठमध्ये होतो. मी 10वीच्या बॅचमध्ये इथे कंप्लीट नाही केलं. तर मोठ्या शिशु ते 8वी पर्यंत माझं शिक्षण भारतीय विद्यापीठमध्ये झालं. मी आता जॉबला जनरल मिल्समध्ये आहे. भरत सावंत माझ्या बरोबर आहे. आम्ही दोघं एकाच कंपनीत आहोत आणि राहायला थँक्यू. मी लीना चेन्ने, सध्या तिबडीलाच राहते आणि DBS मीटिंगमध्ये कामाला आहे. मी संध्या गाविस्कर. मी आता राहायला कल्याणला आहे आणि मी आता सायन हॉस्पिटलला ॲज अ मेडिकल सोशल वर्कर म्हणून आहे. हॅलो, मी विजया म्हात्रे. मी सध्या कोपरखेड येथे राहते आणि मी हाऊसवाईफ आहे. नमस्कार टीचर्स. टीचर तुम्हाला सगळ्यांना म्हणून खूप आनंद होतो मनापासून. मध्यंतरी खूप असं होतं की सोशल मीडिया वगैरे तेव्हा असं वाटतं की शाळेला जाऊन भेट द्यावी म्हणून. भरपूर वेळेस मग कामामध्ये असताना वगैरे सिबडीला यायला जमत नाही कारण की सिबडीला राहत नाही. पण भरपूर वेळेस मी तर मध्यंतरी माझ्या बाईकला सुद्धा घेऊन आलो की ही माझी स्कूल आहे, हे माझं कॉलेज होतं. तर तुमच्याबद्दल खूप आदर आहे, खूप मनापासून आदर आहे, कारण की तुम्ही आम्हाला जे संस्कार दिले त्याच्यामुळे आम्ही सगळेजण आज इथपर्यंत आलो. आणि आजच्या पिढीमध्ये अजून एका ठीक आहे ग्रुपमध्ये चाललेलं की भाषण वगैरे द्यायचं नाही, पण हा चान्स पुन्हा येणार नाही. अजून एका गोष्टीसाठी थँक्यू की आमच्या वेळेस मोबाईल नव्हते म्हणून एवढं तरी आम्ही शिकू शकलो. आणि सगळ्यांनाच थँक्यू आहे, बोबडे सर, कासारे मॅडम, वानखेडे मॅडम, ज्यांनी आम्हाला नाव दिलं त्या सगळ्यांसाठी थँक्यू आहे. कारण की तुमच्या सगळ्यांमुळे आम्हाला त्याची जाणीव झाली आणि आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकलो. माझं नाव दीपक कछवा. सध्या तळोजाला राहिला असतो. फार्मसी केलं मी, त्याच्यात MBA वगैरे केलं. आता मेडटेक इंडस्ट्रीमध्ये आहे. थँक्यू. मी संगीता शेडके. मी एका IT कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर अकाउंटिंगमध्ये करते. नमस्कार, माझं नाव सचिन सोनवणे. विक्रोळीला कामाला असतो, लिगल डिपार्टमेंटमध्ये आहे आणि राहण्यानिमित्त खारघरला राहतो. शाळेतल्यासारखं काय करताय रे? करंटली मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतो ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर आणि सिव्हिल मॅनेजर झालो. थँक्यू. माझं नाव शीतल भगर. मी लास्ट कंपनीमध्ये वर्क करते HR कम्प्लायन्समध्ये, पण आता मी लेफ्ट केलं आहे छोट्या वेबसाईट. गेल्या 14 वर्ष एका कंपनीमध्येच आहे आणि मला 2 मुलं आहेत. आता पुढे मी इम्रान गडवी. मी बेलापूर CPD मध्ये राहिला आहे. मी तेव्हा फार्मा प्रायव्हेट लिमिटेड ॲज अ HR असिस्टंट वर्किंग म्हणून. माझं नाव प्रवीण शिवाजी पाटील.
शाळेमध्ये असताना बोबडे सरांचा खूप मार खाल्ला असता. त्याच्यानंतर बोबडे सरांकडनं इन्स्पायर होऊन आता मी रामशे ठाकूर ज्युनियर कॉलेजला खारघरला स्पोर्ट्स इंचार्ज आहे. सिनियर मॅनेजर आहे तिथे आणि मी फ्रॉड आणि कंप्लायन्स ऑफिसर आहे. मी पण बँकिंग सेक्टरमध्ये जॉब सध्या ठाण्याला मी मृणाल कुलकर्णी लॉ प्रॅक्टिस करते पुण्याला असते. सुरेश देशपांडे एका IT कंपनीमध्ये ॲज अ सिनियर मॅनेजर म्हणून काम करतो आणि उर्वेला राहतो. माझं नाव आशिष कदम आहे. मी BTDC ज्युनियर कंपनीमध्ये आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्टमध्ये आणि कचा जो वाद होता तो मी 2014 साली डिसेंबर 2014 मध्ये मिटवून टाकला. कारण माझी बायको पण आहे इथे. माझं नाव सुशांत यादव. मी राहायला न्यूपनवेलला आहे सध्या आणि जॉबला मी उरणला असतोय लॉजिस्टिक्स कंपनीमध्ये. सर्व टीचरांना नमस्ते. मी ॲडव्होकेटकडे जॉबला आहे. कोणाचं प्रॉपर्टी कोणी घेतली तर शिपिंग लाईन मध्ये मॅनेजर आहे. राहायला उरणला आहे. टीचर लोकांना नमस्कार करतोय. माझं नाव आहे सचिन पवार. मी आहे टाटा कम्युनिकेशन मध्ये इंजिनियर म्हणून. आम्ही राहिला आणि टीचरांना खूप वर्षांनी भेटल्यामुळे मी खूप आभारी आहे. सगळे मिळून मला खूप बरं वाटलेलं आहे. खूप आनंद आहे की आज मी सगळ्यांना काय जणांचा चेहऱ्यावर फरक पडलेला आहे. ठीक आहे, धन्यवाद. सध्या ठाण्याला राहतो आणि इंडस्ट्रीच्या इंडस्ट्रीमध्ये ॲज अ ऑफिसर मॅनेजर म्हणून काम करतो. माझं नाव ताऊ इनामदार. मी सिमेरीतच राहतो आणि इलेक्ट्रिकल सबस्टेशनमध्ये काम करतो. माझं नाव संदेश वाघ आहे. शाळेमध्ये असताना मी शास्त्र वगैरे होतो. काही सगळे पुण्याचे मॅच सध्या मी मुंबई PHC मध्ये प्रायमरी टीचर म्हणून काम करतो आहे. पूर्ण एज्युकेशन मी मराठीमध्ये केलं आणि इंग्लिश मीडियम स्कूल हा माझ्यापेक्षा गोष्ट आहे. मी पंकज कांबळे. मी बँकेतच काम करतो आणि आता सध्या CBD राहतो. मी नितेश पाटील. राहायला मुंबईत आहे आणि कुरिअर कंपनीमध्ये असतो मी. नमस्ते सगळ्यांना. मी अजिंक्य शिंदे सध्या कांदिवलीला राहिला आहे आणि बँकिंग सेक्टरमध्ये कामाला आहे. माझं नाव अमोल भिले. मी IT कंपनीमध्ये कामाला आहे. माझं नाव अमोल भिले. मी IT कंपनीमध्ये कामाला आहे आणि पॅरेलिक एक शॉप रन करते. कळमनुरीला राहतो. मेकॅनिकल इंजिनियर आहे. पण माझ्या कंपनीची खासियत आहे
की डाव्यावर असतो. 5 महिने क्रिकेट खेळतो आणि बाकीचे महिने काम करतो. इन्शुरन्सचे काम करतो. सध्या सिव्हिलमध्ये आणि माझा ट्रॅव्हल एजन्सीचा बिझनेस आहे. पकड माहिती. माझं नाव हेमंत कपूर. मी सध्या पुण्याला असतो. मी IT मध्ये माझं नाव गौरव पाटील आणि मी डॉक्टर आहे. माझं नाव गौरव पाटील आणि मी डॉक्टर आहे. शिक्षक आणि शिक्षिकांना मला नमस्कार. माझं नाव निलेश कांबळे आणि मारुतीमध्ये मी मॅनेजर म्हणून काम करतो. पोस्टमॅनचा माणूस असल्यामुळे सर्वांना जय हिंद. मी गणेश वाळू महाराष्ट्र पोलीसमध्ये 2007 लागलेलो आहे आणि आता नवी मुंबई पोलीस या आस्थापनेवर कार्यरत आहे. कशाबद्दल दाखवू? फाईन नाही वापरत. आपण मी आतिश बोलते. मी बेलापूरमध्ये जातो. मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ॲज अ मार्केटिंग हेड काम करतो आणि माझे 2 रिटेल फार्मसी बिझनेस पण. सर्वप्रथम सर्व शिक्षकांना नमस्कार आणि सर्व विद्यार्थ्यांचं परत एकदा स्वागत आहे या कार्यक्रमात. आणि माझ्या विनंतीला मान देऊन सर्वजण इथे उपस्थित राहिले त्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझं नाव पूजा वासिक आणि आता सुरू असेल. मी पण IT कंपनीमध्ये ॲक्सेंचरमध्ये कामाला आणि मी पुण्यात असते राहायला. आणि खरं तर या कार्यक्रमासाठी आम्ही गेले 10 वर्ष खूप प्रयत्न करत आहोत. आणि सर्वप्रथम आतिशशी माझं बोलणं झालं होतं 10 वर्षापूर्वी आणि तेव्हा खूप अडचणी आल्या आणि सर्वजण अवेलेबल नव्हते मिळत. तर तेव्हा फक्त आम्ही 7 जण भेटलो होतो आणि त्याच्यानंतर आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी प्रयत्न करत गेलो. असं करत यावर्षी आम्ही ठरवलं की काही करून आम्ही करायचंच म्हणून. आणि त्यामुळे आतिशने खूप मदत केली, त्याबद्दल त्याचे आभार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची जी सर्वात लाडकी मॉनिटर आहे पुष्पा माने, तिच्यामुळे खरं तर बऱ्याच गोष्टी जुळून आल्या पटकन. आणि टीचर लोकांचे पण खूप आभारी आहे की त्यांनी पण विनंतीला मान देऊन लवकरात लवकर आले, त्यामुळे त्यांचे पण आभार आहेत. आणि RB पाटीलचे तुमचे स्पेशल आभार आहेत. तुम्ही
तुम्ही एवढे लांबून आलात त्याच्याबद्दल खरंच खूप आभार. आणि या क्षणासाठी आम्ही गेले 20 वर्ष वाट बघत होतो. त्याच्यामुळे हे जे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे आणि परत जे शाळेचे आम्हाला क्षण अनुभवायला भेटले त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार. आता पुष्पा थोड्याच वेळात येत आहे. आपण हॅलो, माझं नाव भरत सावंत. मी सिडनीमध्येच राहतोय. जनरल मिल्समध्ये ॲज अ डेटा इंजिनियर काम करतो. सगळे मला वाटतं 20 वर्षानंतर शिक्षक आणि तुम्ही सगळे आणि मी आणि माईक हे कॉम्बिनेशन जमल्यामुळे 2 मिनिटं घेतो तुमची सगळ्यांची. सगळ्यात आधी तर सगळ्या शिक्षकांचे खूप सारे आभार. कारण मला माहिती आहे आरबी पाटील सर ऑल द वे कोल्हापूरवरून आले, सकाळी लवकर निघून इथे पोहोचलेत आपल्या सर्वांना भेटायला. तो मी सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानतो. बाकी सर्व शिक्षकांनी देखील वेळात वेळ काढून आपल्याकडे आज भेटायला आले. सगळ्या आठवणी मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोरून त्या आठवणींचा एक आज चित्रपट जात असेल. जेव्हा ते मगाशी भारतीय विद्यापीठ गीत झालं, सुरुवातीला आम्हालाही वाटलेलं की खरं तर आज त्या गीताची गरज आहे का, पण जेव्हा ते ऍक्च्युली सॉन्ग झालं इट ऍक्च्युली गेव दी गूज बम्स. अँड खरंच म्हणजे ते प्रतिज्ञा, सकाळी सकाळी शाळेत जातानाची ती गडबड, वेळेत यायचंय, नाही आलं तर गणवेश नीट नसेल तर तुम्हाला बाहेर काढायचं नाही, हे जे काही सगळं असायचं ते सगळं आज पहिल्यापासून वाटलं. खूप आनंद होत. आम्ही आज जे काही आहोत आमच्या आई वडिलांची इच्छा जर का तुम्हाला दुसऱ्या कोणाला क्रेडिट टाकलं तर तुम्हाला सगळ्यांना करतो. आणि जेवढा धक्क्याने आम्हाला जाऊन दिला तेवढा धक्क्याने आम्हाला मारलं प्रसंगी. पण खरंच तुमचे बरेच शिक्षक आज उपस्थित आहेत. आम्ही सगळ्यांच्या वतीने त्यांची आभार मानतो. प्रत्येकाबद्दल बोलायला खरं तेवढा वेळ नाही, पण आय एम शुअर मला जर का कोणा 1-2 शिक्षकांबद्दल बोलायचं असेल तर आज जेव्हा आपण सगळे बाहेर जगात वावरतोय, एवढ्या कॉन्फिडंटली आपण इंग्लिश बोलतोय किंवा कोणाशी भिडतोय, तर त्याचं श्रेय पाटील सर आणि वानखेडे टीचर यांना तितकंच जातं. कारण त्यांनी आम्हाला अजूनही तो तास तसं आठवतो. तिच्या आल्यापासून पिंड ऑफ सायलन्स असायचा. प्रत्येक जण माझ्यासारखे काही जण वाट बघायचे, काही जण बोलायचे की नको हा तास. बट कोल्हे टीचर, पाटील टीचर, आरबी पाटील सर यांनी आम्हाला पण त्यांचं जे मुख्याध्यापकाची कमांड होती ती पूर्ण शाळेवरती होती. ती शिस्त जी सणांमुळे आम्हाला लागली त्याबद्दल खरंच आभार. इथे उपस्थित कांबळे सर, मोठे सर, डोवाळ सर तर अजूनही आहेत. कासारे टीचर आमच्या सगळ्यांच्या फेवरेट. प्रायमरीला मी नव्हतो, खरं तर मला 4 वर्ष शाळेचा अनुभव मिळाला, 7वी ते 10वी. पण जर का मला परत कुठली 4 वर्ष जगायची असतील आता आयुष्यात तर ती 4 वर्ष जगायला आवडतील. पाठ आयुष्याचा रिपीट करायचा असेल तर तो शाळेचा पाठ असेल. कोल्हे टीचर, देशमुख टीचर सगळ्यांचे मी खूप मनापासून झेंडे टीचर आभार मानतो. आणि एक सांगेन फक्त, काही दिवस मी सुद्धा ऍज अ लेक्चरर जॉब केला आणि तेव्हा मला एक गोष्ट कळाली, मे बी तुम्ही ते कन्फर्म करू शकता, पण ऍज अ स्टुडंट आपण जेवढा रिस्पेक्ट शिक्षकांना देतो ते आजकालच्या पिढीत ते होत आहे की नाही त्याचा एक शंका आहे. त्यामुळे स्टुडंट म्हणून आपण सुद्धा तेवढंच शिक्षकांवरती मनापासून प्रेम केलं, त्यांचा आदर राखला. त्याबद्दल खरंच आपल्यासाठी सुद्धा आय थिंक शिक्षक कन्फर्म करू शकतात की खरंच कसं आहे. आणि मला अजून एक गोष्ट म्हणायची आहे की आपल्या सर्वांना एक इच्छा आहे की आपल्याला जेव्हा आपली मुलं शाळेत जातील तेव्हा आपल्याला जर का शिक्षक कसे पाहिजे असतील तर आय एम शुअर एव्हरीबडी विल से की आम्हाला असे शिक्षक हवे. पण जर का शिक्षक तसे हवे असतील तर ती जी आपली मुलं शाळेत जाणार आहे ती पण आपल्यासारखी असली पाहिजे, ती जबाबदारी आपल्यासाठी. सो आय थिंक दॅट इज अ थिंग दॅट वी नीड टू लर्न अँड वी नीड टू वर्क ऑन. वन्स अगेन आय एम नॉट गोइंग टू टेक मच टाइम. थँक यू सो मच एव्हरीबडी अँड थँक यू टू ऑल ऑफ यू. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना. मला जेव्हा एखादी कविता म्हणजे तयार करायला सांगितली तेव्हा काही क्षण माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले आणि ते फक्त मी कागदावर उतरवले. जास्त वेळ घेणार नाही, 2 मिनिट्स. भारती नाव
ओरडा कानावर झेलत गृहपाठाचा पसारा आवरत आवरत गेटवर मुलांच्या गराड्यातून एकमेकांना दप्तराने ढकलत वाट काढत पळत पळत असे आमची प्रार्थनेच्या ओळीत उभं राहण्याची घाई. किती भीतीही होती ना. उशीर झाला की छडीने होईल अंगाची लाही लाही. काय करणार, भारती नावाची छोटीशी आपली शाळा आहे जिचा आपल्याला लढा आहे. ते वर्गातले एकामागे एक होत जाणारे तास, नव्या पुस्तकांचे सुवास, खिडकीतून वर्गाबाहेर बघता बघता तास सुरू असतानाही ग्राउंडवर असल्याचा भास, लॅबमध्ये काचेच्या बाटलीत ठेवलेल्या प्राण्यांना टेहळणारे आमचे त्या वयातले डोळे आणि ऍट द सेम टाइम अभ्यास पूर्ण नसल्यावर वर्गाबाहेर उभं राहून पायात येणारे गोळे. तरी जाणीव होती की भारती नावाची छोटीशी आपली शाळा आहे जिचा आपल्याला लढा आहे. फळ्यावर आपले नाव येऊ नये, फळ्यावर आपले नाव येऊ नये म्हणून मी नाही केलं याने केलं अशी निरागसता आमची वागण्यातली. मधल्या सुट्टीतले खेळ कसे पकडापकडी लपाछुपी किती किती मजा इतर वर्गात चोरून बघण्यातली. थोडा जास्त अभ्यास करायला हवा ही जाणीव 9वी 10वी मध्ये झालेली. तीही हेल्पलेस होती कारण तेवढ्यात परीक्षा तोंडावर आलेली. दिलासा एवढाच की भारती नावाची आपली छोटीशी शाळा आहे जिचा आपल्याला लढा आहे. शाळेच्या मागच्या लॉक गेटवरून उड्या मारत मोठ्या ग्राउंडवर पळ काढण्यात खरी मजा लुटलेली. वर्गात हजर नव्हतो म्हणून चोप चोपलो गेलेलो सरांकडून. चोपताना लाकडी पट्टीही तुटलेली. कॅन्टीनचा वडापाव समोसा आणि त्याचा त्याहून सुंदर दरवळणारा सुगंध आणि सोबत प्रत्येक शालेय सहलीला सगळ्यांमधला मजबूत होत गेलेला ऋणानुबंध आठवणी देऊन गेला. कारण छोटीशी आपली शाळा आहे आणि जिचा आपल्याला लढा आहे. सीबीडीमध्ये कुठे ना कुठे शाळेतलं कोणीतरी दिसायचं. जिला किंवा ज्याला बघून सो कॉल्ड फर्स्ट क्रशच्या नावाखाली गालातल्या गालात का होईना मन हसायचं. शाळेचे दोन्ही ग्राउंड सुद्धा कबड्डी खो खोचे आपले सराव स्पर्धांचे साक्षीदार होऊन गेले. इथल्या भाषण वेशभूषा स्नेहसंमेलने अभिनय स्पर्धांनी आम्हाला जिल्हा आणि राज्य पातळीवर नेले. म्हणून तर म्हणेन भारती नावाची छोटीशी आपली शाळा आहे आणि जिचा आपल्याला लढा आहे. आज आपल्याला प्रत्येक जण नव्या उमेदीने जुन्या आठवणीने इथे आलाय. शाळेने मोठ्या मानाने आपल्याला प्रत्येक विद्यार्थी घडवून कुठल्या ना कुठल्या हुद्द्यावर खूप वर नेऊन ठेवलाय. पुढच्या आयुष्यात नवे मित्रमैत्रिणी भेटतील आणि अभिमानाने आयुष्याच्या प्रवासात आपण पुढे जाऊ. पण आपलं मूळ आपली माती शाळेतली ही सगळी नाती गोती स्मरणात ठेवून परतीच्या प्रवासाला पुन्हा इथे येऊ. आठवणी तर राहतीलच कारण भारती नावाची छोटीशी आपली शाळा आहे आणि जिचं आपल्याला सत्कार्याचे प्रतीक येते आहे. या देशाचे
निर्धाराची निष्ठर निष्ठा त्याग मागते आहे, त्याग मागते आहे, त्याग मागते आहे, त्याग मागते आहे. भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे. सह्याद्रीची पर्वतराजी सभोवती सुंदर, सह्याद्रीची पर्वतराजी सभोवती सुंदर. निनतुबळांची वाट वळाली असेच फुले भर, निनतुबळांची वाट वळाली असेच फुले भर. बनले फुला मुलांचे सेवेला तत्पर, बनले फुला मुलांचे सेवेला तत्पर. मानवतेची निर्मळ गंगा, मानवतेची निर्मळ गंगा इथे वाहते आहे, इथे वाहते आहे. इथे वाहते आहे, इथे वाहते आहे. भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे. आता मोठ्याने बोलायचं, छत्रपतीच्या सर्वांचा सर्वांचा आवाज मोठा पाहिजे, आमच्यापेक्षा मोठा. छत्रपतींच्या कर्मवीरांच्या कार्याची प्रेरणा, छत्रपतींच्या कर्मवीरांच्या कार्याची प्रेरणा. देई रमा शक्ती मुलांच्या मनातील कल्पना, देई रमा शक्ती मुलांच्या मनातील कल्पना. सुमंगलाची विज्ञानाची आम्ही करू प्रार्थना, सुमंगलाची विज्ञानाची आम्ही करू प्रार्थना. देणारा प्रत्येक क्षण हा, देणारा प्रत्येक क्षण हा आमच्यासाठी आहे, आमच्यासाठी आहे, आमच्यासाठी आहे, आमच्यासाठी आहे. भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे. सहकार्याचे, सत्कार्याचे, सहकार्याचे, सत्कार्याचे प्रतीक येथे आहे. सहकार्याचे, सत्कार्याचे प्रतीक येथे आहे. या देशाचे विद्याभूषण ज्ञानपीठ आहे, या देशाचे विद्याभूषण ज्ञानपीठ आहे, ज्ञानपीठ आहे. भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे, भारती विद्यापीठ आहे. मी बसूनच बोलतो, कारण जरा माझा उजवा मुलगा दुखतो जास्त, त्यामुळे बसून खरं म्हणजे थोडंसं माईक जवळ घ्या. हां, हॅलो हॅलो ऐकू येत नाही? तर शिक्षक म्हणून खरे शिक्षक भाग्यवान आहेत का मुख्याध्यापक म्हणून मी भाग्यवान आहे मला कळत नाही. आम्ही तुम्हाला भाग्यवान म्हणतो. कारण ज्या वेळेला मी मुलांच्या मध्ये येतो तेव्हा मुलांचा ना माझा काहीच परिचय नसतो. आहे का तुमचा माझा काय परिचय? हे आर.बी. पाटील मुख्याध्यापक आहेत एवढंच आपल्याला माहिती होतं, बरोबर आहे ना? पण शिक्षकांची कशी जवळीकता आहे, एकमेकांच्या बद्दलची एक आत्मीयता आहे. यांनी मला हा विषय शिकवलेला आहे, यांनी मला हा विषय शिकवलेला नाही, किंवा हा चांगला शिकवला किंवा वाईट शिकवला. पण आर.बी. पाटील मुख्याध्यापक खुर्चीत बसायचे नाही, काम करायचे. पण मग त्यामुळे मला बऱ्याचदा प्रश्न पडतो की मी हेडमास्टरी घेतली बरोबर की चूक. पण मला एका गोष्टीचा मात्र मला खूप आनंद आहे, मी आता आनंदाने किंवा स्वाभिमानाने सांगू शकतो, भारतीय विद्यापीठात जर एक 25 मुलं बोर्डात आले असतील तर त्यातली 20 मुलं मी ज्या शाळेमध्ये मुख्याध्यापक होतो त्या शाळेतली होती. म्हणजे 2 वर्ष जरी काम केलं असलं तरी त्या शाळेचा विद्यार्थी बोर्डात आलेला आहे. म्हणजे सोलापूरला 2दा होतो, दोन्ही वेळेला आला, धनकवडीला होता, इथं होते. म्हणजे हा लोक शिक्षकांच्याकडून काम करून घेण्याचं काम एक मुख्याध्यापक म्हणून
मला वाटतं मी चांगल्या पद्धतीने केला असावं. माझ्याबद्दल एक मोठा किस्सा होता की हे फार कडक आहेत, खरं शिस्तीचे आहेत, त्याचा फायदा मला सगळीकडे झाला. मी वक्तशीर आजही आहे. मी बरोबर 10 वाजता इथं होतो. मी खरं म्हणजे 10:30 यायचं ठरवलं होतं, पण तुमची कार्यक्रम पत्रिका मला वाटतं परवा पुष्पानं पाठवली, ती वाचली. त्यांनी 10 ते 10:30 अमुक, 10:30 ते 11 अमुक अकरायचा. मग म्हटलं आपण लेट करायचं नाही. नाही म्हणजे माझा जो पूर्वीपासूनचा जो गुणधर्म आहे वक्तशीर तो अजूनही पाळा. कारण मी अजूनही मुख्याध्यापकाचं काम करतो, प्रत्यक्ष मास्टरवर नाही. मी 5 शाळा आहेत माझ्या वेगळ्या वेगळ्या स्वरूपात. मी 1, 2, 3 शाळांमध्ये उपाध्यक्ष आहे संस्थेमध्ये, एका शाळेच्या संस्थेमध्ये मुख्य अध्यक्ष आहे. आणि त्यामुळे महिन्यातनं एखाद्या ते शाळेला भेटी माझी असते. त्या ठिकाणच्या शाळेला जशी या शिक्षकांना काही शिस्त लावावी लागली असेल तशी शिस्त अजूनही लावावी लागते. त्यामुळे माझा मेंदू पूर्णतः शाबूत राहतो. मेंदूला काम पाहिजे ना, तर तसं तुम्ही सतत कामात राहा. आणि सतत कामात असताना आताच्या घडीला बोलायचं झालं तर तुम्ही जे आज भारतीय विद्यापीठ गीत म्हटला, किंवा तुम्ही जी रोज प्रतिज्ञा म्हणत होता, किंवा जी संविधानाची प्रवेशिका जी आहे ती म्हणता, याचं आचरण तुम्ही करा. एवढंच मी आजच्या दिवसाच्या निमित्तानं सांगेन. तुम्ही मला आठवणीत ठेवून बोलवलं. मला यायचा त्रास झाला किंवा नाही झाला हा विषय वेगळा. कारण खरं म्हणजे 15 दिवस आजारी होतो आणि येण्याच्या आधी 2 दिवस बायको आजारी होतो आणि आम्ही दोघंच असतो. त्यामुळे मला तिला सोडून यायचं काय करायचं, तर फक्त एकच फायदा झाला मला पूजाच्या फोनचा. तुमची तिकीट कुठल्या गाडीचं काढायचं आहे का? आणि त्यावेळेला बायको जवळ होती. म्हटलं माझं तिकीट काढायचं म्हणतायत. म्हटलं काय करू सांग, जाऊ का नको जाऊ? आता तू आजारी आहेस. नाही म्हटली, मला आपण दवाखान्यात जाऊया, औषध घेऊया, मी बरी होईल, तुम्ही जा. म्हणजे ते जर झालं नसतं तर कदाचित मला अशक्य झालं असतं. कारण मला तिची परवानगी घेऊन आलं तर पाहिजेच, नाही का? नाही तर उद्या जेवायला मिळायचं नाही. तर सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की मी मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी स्वीकारत असताना मला ही जाणीव होती की मला मुलांच्यात मिसळता येणार नाही. कारण मी 10 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं आणि बाकीचे 27 वर्ष 3 महिने 4 महिने मी हेडमास्टर म्हणून काम केलं. म्हणजे एवढा प्रदीर्घ काल माझ्या नोकरीचा ह्याच्यात गेलेला आहे. आणि ह्या सगळ्या वेळेला मला जे मुलांना मिळालं ते मला वाटत नाही भारतीय विद्यापीठातल्याच नाही तर भारताच्या सुद्धा कुठल्या हेडमास्टरला मिळालं. त्यामुळे मी अत्यंत भाग्यवान हेडमास्टर आहे. शिक्षक म्हणून जरा थोडासा मार्ग पडलो असलो तर मुख्याध्यापक म्हणून खूप चांगलं काम करता आलेलं आहे. त्याला सगळं श्रेय हे माझं नाही. मुख्याध्यापक हा फक्त मुखवटा असतो, काम करणारी सगळी मंडळी असतात. या सगळ्यांच्यामुळे हे सगळं श्रेय मिळालेलं आहे. आणि या सगळ्यांच्यामुळे तुम्ही यशस्वी झाला आणि तुमचं यश हे माझं यश आहे. तुमच्या यशातच मला आनंद आहे. आता मला बाकीच काही आठवत नाही, पण मला वाटतं अपूर्वा मोहितेचा फोटो बघून नाव वाचल्याबरोबर म्हणते हिनं स्कॉलरशिप मिळाली होती का? बरोबर आहे. आता अरविंद डोलारे मला येऊन भेटल्यावर मला लगेच ते त्याचा भाऊ रवींद्र डोलारे आणि त्याची बहीण अर्चना डोलारे यांची नावं आठवली. म्हणजे थोडस एक क्लिक झालं. आता मला रिटायर होऊन 15 वर्ष झालेली आहे. म्हणजे हे आणि इथं मी कधी होतो 96 ते 2002 म्हणजे 22 वर्ष त्या गोष्टीला झाली. 22-23 वर्ष नंतर 6 ते 2009च्या काळात काय फारसं काय हे झालं नसेल कदाचित. कारण बोर्ड परीक्षा नंबर येणं वगैरे मेरिट येणं वगैरे बंद झालं. त्यामुळे बाकीचं आपल्याला काही बोलता येणार नाही त्याच्यात. पण जे काय काम करता आलं किंवा जे काम मला आजही 5व्या मिनिटाला रात्री झोपल्यावर झोप लागते. मला झोपीची गोळी अजूनही घ्यावी लागत नाही. बाकीच्या आजाराच्या भरपूर घ्याव्या लागतात. बायपास माझे गेल्या वर्षी झालेले आहे. त्यामुळं बीपी, कोलेस्ट्रॉल, रक्तपातळ होणं, अमुक तमुक वगैरे, प्रोस्टेट ग्रंथी किंवा पोटाचे काय अशा. पण माझ्या तब्येतीत तुम्हाला एक निस्बत कसूर सुद्धा दिसणार नाही. कारण मी माझ्या कामामध्ये अत्यंत व्यस्त आणि समाधानी आहे. आणि तसं असेल तर माझे 98 वर्षाचे भाऊ अजूनही फिरून तंदुरुस्त आहेत. आता त्याने गुळाचा कारखाना काढलाय. गेल्या वर्षी पहिला हे झालाय. आमचा सेंद्रिय गुळ आता मार्केटमध्ये आता बाहेर जातो इकडे तिकडे. म्हणजे अशा प्रकारे आम्ही कामात असतो. तुम्ही कामात राहा, चांगली कामं करा. मुख्याध्यापक म्हणून चांगलं काम करण्याचा उद्देश एवढाच होता की आमच्या कुटुंबाला सामाजिक वारसा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच आहे.
माझ्या जन्माच्या 7व्या दिवशी क्रांतिसिंह नाना पाटील माझ्या घरी होते. या लोकांना 1942च्या जवळच्या वेळेला मी जरी नसतो तर माझे जे भाऊ मोठे आहेत ते सगळे जंगलात डबे देण्याचं काम सुद्धा करत होते भूमिगत असताना. त्यामुळे सामाजिक काम करून आपल्या समाजात शिकली पाहिजे यासाठी तळमळ म्हणून किंवा धडपड म्हणून मुख्याध्यापक या नात्याने जेवढं काही करता येणं शक्य होतं तेवढं मी केले असं मला वाटतं. तुम्ही मला बोलवल्याबद्दल धन्यवाद, बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. खरंच तुम्ही एवढ्या लांबून तब्येतीची काळजी घेऊन इथपर्यंत आलात त्यासाठी खरंच खूप आभारी आहे. आणि तुम्ही खरंच विनंतीला मान देऊन खरंच आलात. खरंच मला खूप आनंद होते. मी मम्मीला पण बोलले होते की तुम्हाला जसं आम्हाला भेटायची इच्छा असेल त्याच्यापेक्षा जास्त इच्छा आम्हाला तुम्हाला भेटायची आहे. ऐकली ही ओळख पाहिल्यानंतर आम्ही काही मास्तरच हो, पण तुमची ओळख वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये आहे आणि क्षेत्रातली ओळख ही आम्हाला काय करून देते, आनंद देऊन जाते किंवा मोठे पण देऊन जातं आणि हे बघण्यात आम्हाला आनंद आहे. आणि तुमचं मार्गदर्शन सदैव राहील आणि आशीर्वाद तर आहेतच सगळ्या सर्वांचे. त्यामुळे सर्वजण इथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्याबद्दल परत एकदा सर्व शिक्षकांचे मी आभार मानते. आणि एक आम्ही उपक्रम केला होता सगळ्यांनी ठरवून की पूर्ण बॅच कडून एक शाळेला भेट द्यायची. तर मी आतिशला विनंती करते की त्याने ती भेट घेऊन यावी. सगळ्यांना मी नाही भाषण करत नाहीये, फक्त एकच सांगते की तुम्ही इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केलात. आम्हाला तुम्हाला भेटायची संधी दिली आणि एकमेकांनाही भेटायची संधी दिली, त्याबद्दल तुमच्या सर्वांसाठी जोरदार टाळ्या. श्री पाटील सर आज खूप छान दिसतंय. कारण तुमचं खूप मोठं ऑपरेशन झालं होतं मागच्या वेळी आणि तेव्हा 15 दिवस झाले होते ऑपरेशन करून. तरी ते कोल्हापूर कार्यक्रमासाठी आले होते गेट टुगेदरसाठी. 1997 बॅच होती आणि एवढ्या लांबून आले आणि 15 दिवसच त्यांचं मोठं बायपासचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा. आणि तेव्हा तब्येत खूप थोडी त्यांची नाजूक होती. पण आज मी आल्या सरांना म्हटलं की सर तुमची तब्येत छान आहे, तुम्ही आज छान दिसताय, असेच छान राहावं, त्यांना दीर्घायुष्य लाभवले आणि असेच वेळोवेळी आमची भेट त्यांची घडावी आणि नेहमी त्यांचं उपयुक्त असं मार्गदर्शन असतंच आम्हाला. तर खूप खूप त्यांना शुभेच्छा. पुन्हा एकदा त्यांना खूप खूप असं दीर्घायुष्य लाभो. आणि आमच्या कासार मॅडम माननीय मुख्याध्यापिका यांनी शाळेची खूप छान धुरा सांभाळली. एक लेडीज असूनही त्यांचंही मार्गदर्शन आहे आणि सर तर नेहमीच आम्हाला उत्तम असं मार्गदर्शन करतात. आणि सर्व शिक्षक ते आम्ही एकमेकांना भेटलो, आम्हाला खूप आनंद झाला आणि जास्त करून तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला. असेच राहा. खूप खूप शुभेच्छा. सर्व विद्यार्थ्यांकडून रिक्वेस्ट आहे की प्रत्येकाने 2-2 शब्द बोलावे. तर मी माईक नाटिका टीचर्सपासून सुरुवात करते. अशी पाखरे येते आणि स्मृती ठेवून जाते. आयुष्यात खूप लोक येतात जातात, पण तुमच्यासारखी जी पाखरं असतात जवळ घ्या, जवळ तुमच्यासारखी जी किंमत आणि जाणली ही तुमची स्मृती. आणि ही स्मृती असते ही कधी विसरता येत नाही. जसं आईच्या पोटातून बाळ येतं किंवा आईची जी माया मुलाला जन्माला येण्यापासून असते ती तुमची आमची शाळेत भेट झाल्यापासून ती आमचा जीव असेपर्यंत एवढं लक्षात ठेवा. आम्ही जरी लांब असलो, जरी आम्ही तुमची नावं विसरलो, चेहरे विसरलो, वयानुरूपणा असं होतं, तर पण ती माया जी आतली असते ना, ते आतलं आतडं म्हणतो ना आपण, ते आतडं त्या मुलासाठी तळमळत असतं. आणि आमचे विद्यार्थी हे फक्त आमचे विद्यार्थी नाही, आमची मुलं आहेत. आमच्या संस्थापक साहेबांनी आम्हाला जी शिकवणूक दिली, जे भारतीय विद्यापीठ गीताने आम्हाला शिकवलं आणि जे तुम्ही अनुभवलं, जे तुम्ही जगतात, त्या गीताची सर कुठल्याच धनाला येणार नाही. हे अमूल्यचं धन आहे, ते तुम्ही सांभाळा आणि पाटील साहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्याची जपणूक करा, आचरणात ते आणा.
ते जर आणाल तर तुम्हाला कधीही अपयश येणार नाही, कधी दुःख करावं लागणार नाही. मनात एक आत्मिक समाधान असेल, सुख असेल, ते सुख नेहमीच तुमच्या वाट्याला येऊ आणि येणारच हा विश्वास ठेवा. आणि तुम्ही नेहमी कुठेही असा सुखी व्हा, हा आमचा तुम्हाला आशीर्वाद. नमस्कार. तुमच्यामुळे सगळ्यांना भेटण्याचा आनंद मिळाला. तुम्हाला 2च वर्ष मला शिकवायचा चान्स मिळाला. मला वाटतं 7वीला गणित. आणि भरत सावंत त्यावर्षी नवीन गावावरून आलेला, पण त्याचे सगळ्या वर्गात त्याचे पाढेपाठ असायचे पूर्ण. आणि त्याच्यानंतर 10वीत मात्र जास्त संबंध आला. कोणाकडे 10वीचा 1 किंवा क्वचित 2 गठ्ठे असायचे. माझ्याकडे 4 गठ्ठे तुमचे होते 10वीचे. त्याच्यामुळे आणि तुम्ही पण खूप साथ दिल्यामुळे आपण खूप छान केलं होतं. अपूर्वा मोहिते बोर्डात आली होती सायन्स मध्ये पहिली, तेवढं लक्षात आहे. छान वाटलं, सगळे भेटले. नमस्कार. मान्य पाटील सर, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, 2004ची बॅच. मला वाटतं 9वी 10वीला मी क्लास 2 माझा वर्ग. आणि म्हणजे माझा वर्ग कशासाठी, मला आठवतं एकदा पुष्पा माने स्टाफ रूम मध्ये गेली, देशमुख टीचरांना म्हणले आमच्या टीचर कुठे आहेत. देशमुख टीचर म्हणले अगं आम्ही नाही का तुमचे टीचर. इतकी ती अटॅचमेंट होती आपली. आणि मला ते कॅटलॉग वर नावं लिहिल्यामुळं तुम्ही भेटल्यावर तुम्ही नावं सांगितल्यावर पटापट आठवली सगळी. तुम्हाला ते स्कूल युनिफॉर्म मध्ये बघितलेलं आणि त्यानंतरचे आजचे तुम्ही, खूप आनंद झाला. म्हणजे सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं तुम्ही आज ज्या पोस्टला आहात, स्वतःला जे तुम्ही घडवलं आहात, ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. आम्हाला त्यामुळे खूप आनंद होतो. मी तुम्हाला एक सांगेन की कुठल्याही मित्रांनाही सांगा, कदाचित तुम्ही आमच्या रस्त्याने आपण चाललो असलो, शिक्षक भेटले ना, तर तुम्हाला असं वाटतं की टीचर आम्हाला ओळखतील की नाही, पुढे जाऊ का नको, तर जा. नाव सांगा, मग आठवता तुम्ही. आणि त्यावेळेस शिक्षकांना जास्त आनंद होतो तुमच्यापेक्षा. असे सतत मोठे होत राहा आणि तुम्ही एकमेकांना भेटत राहा. म्हणजे आज मी सांगते, माझ्या 40 वर्षापूर्वीच्या मैत्रिणींनी फेसबुक वरून आम्हाला शोधून काढलं. आम्ही एकत्र येतो आणि आता आमच्याकडे वेळ भरपूर असल्यामुळे एकमेकींच्या घरी जाऊन राहतो. तर आज तुम्हाला जो आनंद झालाय ना, आणखी 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर आमच्यासारखे झाल्यावर जेव्हा भेटाल ना, तो आनंद सगळ्यात महत्वाचा असेल. आणि त्यावेळेस खरंच खूप आनंद होतो. त्यासाठी सतत एकमेकांना भेटा. आम्हाला तुम्हाला भेटण्याची संधी द्या आणि आम्हाला एकमेकांना भेटण्याची संधी द्या. त्याबद्दल दिली तुम्ही, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. माननीय मुख्याध्यापक आर.बी. पाटील सर, सगळे शिक्षक आणि तुम्ही सगळे 2004चे विद्यार्थी. थोडा माईक जवळ. बरीच वर्ष मी सकाळी मॉर्निंग वॉकला जाते, तर त्यातले अर्धे जण नेहमी भेटत असतात. फक्त हे माहित नव्हतं की हे आपले कधीचे विद्यार्थी आहेत, काय आहेत. आता सगळ्या शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे किंवा सरांनी पाटील मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सगळे एकमेकांना कायम भेटत राहा. जसं मिळेल तसा, वेळ मिळेल तसं मेसेज टाकत राहा, एकमेकांच्या संपर्कात राहा, आमच्याही संपर्कात राहा. भेटल्यानंतर गेली 30 वर्ष मी CBD मध्ये राहिले. आता कोणी नसल्यामुळे लवकरच पुण्याला शिफ्ट होणार आहे. सध्या खारघरला राहते. पण खूप वाईट वाटतंय की आता कोणी भेटणार नाही तिकडे. सगळं अनोळखी लोक, अनोळखी. पण आयुष्य असल्यामुळे जावं लागणार आहे. आणि सगळ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, सगळ्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सर्व शिक्षकांनी आता खूपच छान सगळं मनोगताने व्यक्त केलेलं आहे. माझ्याकडे सांगण्यासारखं काही उरलेलंच नाहीये. मान्य पाटील सर, सर्व शिक्षक, तर एक गोष्ट सांगायची म्हणून सांगते मी. माझ्याकडे पहिलीचा वर्ग होता तुमचा. पूजा काही 6 महिने मला
हजेरी येस म्हणायचीच नाही यश टीचर. मी एकदा झेंडा मॅडमला विचारलं की पूजा बोलते की नाही. पूजाचं आता जेव्हा अँकरिंग पाहिलं खूपच सुंदर, अतिशय नियोजनबद्ध असं होतं. मला पहिला फोन आला पूजाचा. आणि आणखी एक गोष्टी सांगायची गोष्ट म्हणजे पुष्पा सगळ्यात खूप टॅलेंट असायची आणि मला वाटतं पहिलं मॉनिटर मी तिला केलं असेल. तर तुम्हाला सर्वांना परदेशातले सगळे तुमचे आपले विद्यार्थी आणि इथं जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देते. खूप छान वाटलं की तुम्ही खूप चांगल्या पदावर पोहोचलेला आहात. आणि काही दिवस मी शिक्षिका होते, काही दिवस मुख्याध्यापिका. पण मला शिक्षिका असताना खूप बरं वाटायचं, कारण मला शिकवलेला प्रत्येक धड्यातला प्रत्येक गोष्ट मुलांना समजावी असं वाटायचं. खूप मनापासून तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी असाच विचार करा की आपल्या मुलांनाही त्या धड्यातलं प्रत्येक गोष्ट त्यांना समजली पाहिजे. बस मी काही जास्त सांगू शकत नाही. खूप मोठ्या पदावर गेली, खूप साऱ्या शुभेच्छा. सर, माझे सर्व ज्येष्ठ शिक्षक आणि आता सध्या चालू असणारे शिक्षक आणि विद्यार्थी मित्र हो. मी 1988 मध्ये मुंबईमध्ये आले, तेव्हा भारतीय विद्यापीठमध्ये शिक्षिका म्हणून जॉईन झाले. त्यानंतर मी आता 2 वर्ष झालं मुख्याध्यापिका म्हणून भारतीय विद्यापीठ प्राथमिक शाळेत काम करत आहे. भारतीय विद्यापीठामुळे आपण एकत्र जोडलो गेलो, हा बेस आपला महत्वाचा आहे. तर या भारतीय विद्यापीठाचं ऋण आपण कोणीच विसरणार नाही. भारतीय विद्यापीठाचे संस्थापक स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांनी हे मोठं शैक्षणिक कार्य केलेलं आहे आणि त्यांचा वारसा डॉक्टर विश्वजित कदम साहेब चालवत आहेत. आणि या भारतीय विद्यापीठामुळे आपण तुम्ही विद्यार्थी आम्ही शिक्षक एकत्र आपला धागा जोडला गेला आहे. आणि हा या मोबाईलचं जे गॅजेट आहे त्या व्यक्तीला सुद्धा धन्यवाद दिला पाहिजे, कारण त्या मोबाईलमुळे आपण एकत्र आता येऊ शकलो आणि आता इथून पुढे आपण संपर्कात राहणार आहोत. तर त्या ज्यांनी सुरू केलं त्यालाही धन्यवाद दिले पाहिजे. आणि आजच्या या कार्यक्रमाचं सर्व संचालन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला इन्व्हाइट केलं, आमंत्रित केलेलं आहे आणि मला बोलण्याची पण संधी मिळाली. तर त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते. तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊ 2 शब्द संपवते. धन्यवाद. प्रथम आमचं शिक्षक म्हणून सर्वांचं भारतीय विद्यापीठामध्ये जे अस्तित्व निर्माण झालेलं आहे असे आमचे साहेब आदरणीय पतंगरावजी कदम साहेब यांच्या स्मृतीश्री वंदन करते. त्यानंतर आम्ही जे शिक्षक म्हणून आम्हाला जे मार्गदर्शन म्हणजे आमचे ज्येष्ठ सर्व शिक्षक आहेत, आर.बी. पाटील सर, देशमुख मॅडम, सर्वच नाटेकर मॅडम, त्याचप्रमाणे माझ्या बरोबरीने काम करणारे माझे सर्व सहकारी शिक्षक आणि माझी नाही तर माझे विद्यार्थी म्हणून तुम्ही उपस्थित आहात, सर्वांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, खरोखरच असं म्हटलं जातं की शिक्षकांमुळे विद्यार्थी घडतो, तर मी उलट म्हणते तुमच्यामुळे आम्ही घडलो. अशा दिग्गजांपुढे उभं राहणं म्हणजे आम्हाला फार एक गोष्ट खूप सोपी नव्हती. प्रत्येक दिवस असा आणि असा आशांना घेऊन एकसारखे नव्हता तुम्ही आणि त्यामुळे आशांना घेऊन आणि आमचं कष्ट काय असायचं की सगळ्यांना समानच सगळंच काही तुमची जी काय म्हणतात क्षमता असेल ती सगळी क्षमता ही समान असली पाहिजे आणि त्यामुळे आम्हालाही खूप त्या काय झालं पडद्यामागची भूमिका बजावावी लागली. खरोखरच हे जेव्हा व्हिडिओ पाहिले ते शालेय दिवस तेव्हा काही जास्त आपला नव्या मुंबईचा आणि बृहमुंबईचा तेवढा संबंध नव्हता. तुमची झेप कुठपर्यंत जास्तीत जास्त वाशीपर्यंत, त्यामुळे ते बृहमुंबईचं वारं लागलेलं नव्हतं. शाळा आणि शाळेसमोरचे तुमचे ते ट्युशन क्लासेस एवढंच जग होतं आणि या जगामध्ये असायचे स्पोर्ट्स डे बोबडे सरांबरोबर, जे लोहार सरांबरोबरचे गॅदरिंगचे दिवस, त्यानंतर मुलींसाठी असलेला भोंडला यातच किंवा दहीहंडी असायची की माहित नाही ग्राउंडवर तुमच्या मुलांसाठी. तर हे जे दिवस आहेत आणि बोबडे सर जेव्हा डिस्ट्रिक्ट लेवल थोडंसं तुम्हाला पुढे कोपरखान्यापर्यंत घेऊन जायचे, हेच फक्त आपलं जग होतं.
आणि आता या क्षणी तुम्ही इतक्या मोठ्या मोठ्या काही जण अब्रॉडमध्ये आहेत आणि अशा मोठ्या पोस्टवर मॅनेजर वगैरे पोस्टवर तुम्ही काम करत आहात. एका क्षेत्रातले नाही आहात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहात. अतिशय अभिमान वाटतो. सगळ्यांचा खूप खूप आम्हाला अभिमान. या प्रसंगी एवढंच म्हणेल, सर्वप्रथम सर्वांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. आजचं जे धावतं जे युग आहे, मुंबईत काम करणारे, पुन्हा IT हब झालेले जे पुणे आहे, अशा ठिकाणी तुम्ही काम करत आहात. सर्वात प्रथम आता कमी काळामध्ये, आपण कोविड काळामध्ये अनेक असे शाळेचे विद्यार्थी म्हणता म्हणता सोडून गेले. ही गोष्ट आहे. अनेकांनी आयुष्यातली चॅलेंजेस आहे ते पेलू शकले नाही. मी म्हणेन की पहिलं आरोग्य सांभाळा. दुसरं गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात आता काम करत आहात, मी इथे आहे, मी मॅनेजर आहे, मी इथे आहे, तिथे आहे, तिथेच राहू नका. सतत आयुष्यातली जे तुमच्या क्षेत्रामध्ये जॉबच्या ठिकाणी चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेस स्वीकारलेच पाहिजे. त्यानंतर जे 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 काही काही घडतंय, आता तुम्ही जे ITs मध्ये आहेत, AI येऊ घातलेला आहे, त्यामुळे ते चॅलेंजेस आहे. आपल्याला आपल्या ज्ञानामध्ये सतत अपडेट होत राहिलं पाहिजे. त्या ठिकाणी राहायचं नाहीये. आणि सर्वात इथे महत्वाचं आहे की जेव्हा सतत आम्हाला पुष्पा सांगते, हे सांगतात, मॅडम उठा, मुलांना कंट्रोल करा. आता इतकी गडबड झालेली आहे आणि तुम्ही आता आई बाबा आहात. सर्वात इथे महत्वाचा सल्ला असा आहे की आपल्या मुलांसाठी वेळ द्या. आणि खरोखरच सर्वात मोठं समाधान जेव्हा कोणतं असतं माहितीये ना, जेव्हा आपलं मूल जे असतं, जशी तुम्ही आहात, आणि आपलं स्वतःचं मूल जेव्हा कुठल्या तरी मोठ्या पदावर जातं, ते मोठं सुख असतं आई वडिलांना. तर तुम्ही आता आपल्या मुलांसाठी वेळ द्या. गृहिणी असतील, कुणी असतील, जॉबमध्ये असतील, इकडचा महिला विभाग, तर मुलांना, आणि मला माहिती आहे की त्यांना जास्त वेळ नसतो, तरी सुद्धा सर्वांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे उत्तम लक्ष द्या. सर्वांनी आमची आठवण ठेवली, आम्हाला इथे बोलवलं, त्याबद्दल मी पुनश्च एकदा सर्वांचा आभार मानते. इथले जे आयोजक आहेत, तिथे पुष्पा पहिल्यांदा आल्याबरोबर भेटली. पुष्पा म्हटलं, पुष्पा तुम्हाला ती घट्ट 2 लाल रिबिन वेड्यामधलीच पुष्पा. आणि खरोखर सगळ्यांनीच पूजा, मृदुल असेल, सर्व जे आयोजक आहेत, सर्वांनी उत्तम असं आयोजन केलेत आणि तुम्ही त्यांना छान साथ दिली. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि इथेच थांबतो. नमस्कार सर्वांना. काही आठवणी अशा असतात की आम्हाला 2002 ची बॅच आणि 2004 ची अगदी आमच्या सर्व शिक्षकांच्या अगदी ती जवळची बॅच आहे. कारण तसे विद्यार्थी होते. आताच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि तुमच्या वेळेसच्या खूप आम्हाला फरक जाणवतो. कारण शाळेत आता सध्या मी आहे, त्यामुळे मला तो फरक खूप जाणवतो की जुने विद्यार्थी कसे होते. त्यावेळेस एक भरतही खूप छान सांगितलं की मोबाईल होता, त्याच्यामुळे तुमचं सगळं कॉन्सन्ट्रेशन जे होतं ते अभ्यासावर होतं. आता खूप फरक पडलेला आहे. कोविड काळामध्ये जसं मोबाईलचा खूप ऑनलाईन शिक्षण, त्यामुळे मुलं पूर्ण बिघडलेली आहेत. आणि त्यामुळे तुमची बॅच आणि 2002 ची बॅच ह्या अगदी आम्हा सर्वांच्या जवळच्या असल्यामुळे तुम्हा सगळ्यांना भावी आयुष्यासाठी माझ्याकडे खूप साऱ्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. आणि तुमची प्रगती करून खूप ऊर भारावून गेलेला आहे की खूप छान वाटतंय की वेगवेगळ्या ठिकाणी मुलं कार्यरत आहेत आणि त्याच्यातच आम्हाला समाधान आहे. थँक्यू. मी कायम कमावूनच असतो. भारतीय विद्यापीठाचे संस्थापक आदरणीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांना अभिवादन करतो आणि आम्हा सर्व शिक्षकांचे आदर्श मुख्याध्यापक आर.बी. पाटील सर आणि सर्व शिक्षक, ज्येष्ठ शिक्षक सर्वांना नमस्कार. आणि माझे सर्व लाडके विद्यार्थी, त्यांना मानाचा सलाम. विद्यार्थी मित्र, पूजानी आणि पुष्पानी या ठिकाणी हा आणि आतिश हा कार्यक्रम इकडे सादर केलेला आहे. खरोखर की तुमचं सगळं कौतुक आणि या ठिकाणी तुम्ही मोठे मोठे पदावर पोहोचलेला आहात, त्याबद्दल तुमचं तुमचं कौतुक
विद्यार्थी मित्र, सुरुवातीपासून मी ज्यावेळेस 97ला या ठिकाणी रुजू झालो आणि 97ला पहिल्यांदाच मला आर पाटील सर भेटले प्राचार्य म्हणून. आणि मगाशी सरांचं माझं बोलणं चालू होतं की सुरुवातीला जे आपण म्हणतो ना फर्स्ट इम्प्रेशन ते लास्ट इम्प्रेशन असतं. कारण आर बी पाटील सरांचं प्रशासन इतकं उत्तम होतं, त्यांनी जी आम्हाला शिस्त लावली, त्यांनी शिकवण्याची पद्धत, त्यांचं बारीकाईने लक्ष असेल किंवा शिक्षकांच्या मधले जे गुण असतात, कोण कशामध्ये पारंगत आहे आणि त्यांना त्या शिक्षकांना कसं पुढं न्यायचं आणि विद्यार्थ्यांच्या मार्फत कसा आपल्या शाळेचा गौरव किंवा विद्यापीठाचा गौरव होईल, त्या पद्धतीनं सरांचं आकलन खूप चांगलं होतं. कारण मला डोलकी वाजवायला येत होती, पेटी थोडीशी वाजवायचो, विकास सक्ती होते, विकास मामा ते पेटी वाजवायचे आणि हार्मोनियम सुद्धा वाजवायचे. शाळेतल्या प्रार्थना, अगदी नवी मुंबईमध्ये कोणत्याही शाळेची प्रार्थना एवढी उत्तम नसेल तेवढी आपल्या शाळेची प्रार्थना होती. ती प्रार्थना होती जैन मंदिर, चित्त मंदिर, हेच आमचे मागे, बरोबर ना? ही प्रार्थना होती. प्रार्थनेपासून परत नंतर हळूहळू नंतर समजलं की मला डोलकी वाजवायची होती, मग भारतीय विद्यापीठ गायला सुरुवात केली, तिथून सुरुवात झाली. नंतर मग शालेय ज्या ह्या असायच्या समूहगीत स्पर्धा असतील, त्या समूहगीतामध्ये 97 आल्यानंतर 15 ऑगस्टला मला वाटते देशभक्ती गीतावर विश्वनाथ भावे नाट्यमध्ये प्रथम क्रमांक आपले दोन्ही गटाचे मिळाले होते, 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी गटाला. ते रजिस्टर माझ्याकडे अजून आहे, आर बी पाटील सरांची सही आहे, ते रजिस्टर पूर्ण माझ्याकडे, फक्त आणायचं विसरलो मी एवढंच. कारण ते जर तुम्ही पाहिलं असेल तर मुदलूर कार्यकर असेल, सगळ्या विद्यार्थ्यांची नावं ज्यांनी ज्यांनी ज्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं त्या सगळ्यांची नावं माझ्याकडे अजून आहेत सगळ्या बाबतीमध्ये. कारण खरंच मी फक्त त्यावेळेस कसं चित्रकला फक्त होती आणि नंतर मग एक 2004-8 संगीत, नृत्य, नाट्य, अभिनय म्हणून चित्र हा विषय काढला आणि कला हा विषय आला. त्यामुळं मी काय केलं की नुसती कला न देता, चित्रकला न देता विद्यार्थ्यांना नृत्यामध्ये, नाट्यामध्ये जेवढं मला येत होतं तेवढं मी दिलं. आणि नुसतं मी शिकवण्याचा आनंद घेतला नाही की माझं आर्ट मी विद्यार्थ्यांना समर्पित केलं. की मी, तुम्ही आता बघताय सोशल मीडियावर एवढी शाळेची प्रगती झालेली, खूप प्रगती झालेली आणि प्रत्येक कलाक्षेत्रामध्ये किंवा तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस माझी इकडून ट्रान्सफर अमरापूर शाळेमध्ये झाली होती किंवा इथं अगोदर विद्यार्थी होते, विद्यार्थ्यांचा आपला पाटील सरांच्या या ठिकाणी 2007 साली रौप्य महोत्सव झाला होता. 45 मिनिटाचं गीत आपण या ठिकाणी सर्व बसवलेलं होतं. जवळजवळ 60 ते 65 विद्यार्थी त्यामध्ये नृत्य करत होते. खूप मोठे मोठे क्षण होते. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना माझी आर्ट मी दिलं. पिंपळाच्या पानावर मी चित्र काढायचो. सगळे म्हणायचे हे काय पिंपळाच्या पानावर चित्र काढतात. आज मुलं काढतात. तुम्ही जर बघितलं असेल सोशल मीडियावर, आपण बोर खातो, बोर, त्या बोरावर रामाचं चित्र मुलांनी काढलेलं होतं, सीतेचं चित्र काढलेलं होतं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारीला 90 किलो तांदूळ विद्यार्थ्यांनी वापरून महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती सादर केलेली होती. हे सगळं मुलांना शिकवलेलं होतं, नुसतं चित्र नाही. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती 50 बाय 80 फुटामध्ये नुसतं पुस्तक माध्यम कोलाज हे तुम्हाला चित्र शिकवलं होतं. म्हणजे चिकट चित्र, वेगवेगळ्या रंगीत कागद ते चिटकवायचे. तसं मी पूर्ण 70 बाय 80 फुटामध्ये 50 बाय 80 फुटामध्ये वह्या आणि पुस्तकांच्या सहाय्यातून 3221 वह्या, हे सगळं मुलांना मी शिकवलं होतं. ते मुलांना देण्याचं प्रयत्न केलं. आता सध्या क्षेत्रामध्ये पोहोचलेले की याचं सगळं श्रेय मी सर्वप्रथम मी आर बी पाटील सरांनाच देणार आहे. कारण माझे ते सर्वप्रथम मुख्याध्यापक होते आणि आपण सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी अगदी सुरुवातीला असताना बघा एक डान्स बसवला होता. अजून विद्यार्थी आहेत सगळे तुमच्याच वर्गातले की गोंधळ डान्स बसवला होता. सगळ्या शाळेमध्ये सगळे म्हणायचे लोहार सरांचा गोंधळच चाललेला आहे या ठिकाणी. आणि तो डान्स गोंधळ विथ जोगो होता. आणि अक्षदा पाटील होते, करिश्मा होत्या, नंतर पुष्पा होते आणि बरेच विद्यार्थी होते या ठिकाणी, कदम होत्या, ते आता ऑनलाईन होते या ठिकाणी. तर त्या विद्यार्थ्यांचं इतकं प्रॅक्टिस झालं. पण आर बी पाटील मी 4 महिने त्या विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिस घेत होतो लायब्ररीमध्ये पाठीमागच्या बाजूला. आणि 4 महिने प्रॅक्टिस घेऊन इतकं त्यामध्ये तो गोंधळ, इतका डान्स घातला होता की दिवाळ्यामध्ये स्पर्धा होत्या. चंद्रकांत कोळी, अजून मला नाव आठवते, चंद्रकांत कोळी यांच्या त्यांनी ते स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या समूह नृत्याच्या. रात्री 11 वाजता नृत्य सादर झालं
नंतर अप्रो मोहिते त्यांचे वडील, परत नंतर बरेच आपले पालक होते, त्यांनी त्यांची स्वतःची गाडी घेऊन ते नृत्य झाल्यानंतर त्यांना घरी पोहोचवलेलं होतं. ते घरी गेले होते. मी एकटा खायचं 3001 रुपयाचं बक्षीस त्यावेळेस मिळाले. नटराजची मूर्ती तर अजून शाळेत आहे, अजून शाळेत आहे नटराजची मूर्ती. त्यावेळेस बऱ्याच विद्यार्थिनींनी खूप कष्ट घेतले. पनवेलला त्या ठिकाणी पोलीस ह्याच्यामध्ये सुद्धा सर आपला कार्यक्रम झाला होता, तिकडे सुद्धा गेलो. अनिल मोहिले त्या ठिकाणी आले होते. त्यानंतर मकरंद अनासपुरे आले होते. हे सगळे मी आर्वी पाटील सरांना दिले, कारण त्यांनी माझे गुण ओळखले आणि त्यांच्या गुणामुळे माझा जर विकास झाला, पण माझ्या विकासाबरोबर विद्यार्थी सुद्धा चांगले या ठिकाणी प्रेरित झालेले. गौरी नलावडे आज ऍक्टर आहे आपल्या शाळेची. योगिनी चौक ही सुद्धा ऍक्टर आहे त्या ठिकाणी. त्यानंतर शीतल पाठक, म्हणजे बरेच विद्यार्थी या ठिकाणी चांगल्या कलेच्या क्षेत्रामध्ये आहेत. या सर्वांमध्ये तुम्ही, आम्ही, आमच्या सर्व शिक्षकांचे खरे दैवत तुम्ही आहात. धन्यवाद. आरोग्य हीच संपत्ती, त्यामध्ये कंट्रोल केलेली आहे. तुम्ही सुद्धा याच पद्धतीनं करायला मला वाटतं. तर भारतीय विद्यापीठ परीक्षेला या ठिकाणी स्नेहज संमेलनाला पण केलेलं गेट कुठेतरी या ठिकाणी. तर प्रथमतः आम्ही सर्वजण शिक्षक आहोत, तुम्ही सगळे शिष्य होता, परंतु तुमच्या आम्ही शिक्षक आणि आमचे सुद्धा एक शिक्षक होते, ते आमचे महागुरू होते, ते म्हणजे पाटील सर, आर्वी पाटील सर. यांच्यामुळं जी शाळेला संपूर्ण शिस्त असायची किंवा जी शाळा चालायची, ते तुम्हाला जरी दिसत नसले तरी सुद्धा शाळा चालत होती. याचा अर्थ त्यांचं मार्गदर्शन प्रत्येक शिक्षकांना व्हायचं. आणि त्यामुळं ते आम्हाला सांगतील त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला ट्रीट करायचो. जसं की तुम्ही वर्गामध्ये असायचा, वर्गात कोणी शिक्षक नसेल तर त्या ठिकाणी वर्ग शांत राहायला पाहिजे, हे त्यांचं सांगणं असायचं. त्यामुळे कुठल्याही वर्गातून आवाज नाही आला पाहिजे. त्यामुळे मधून अधून आम्ही कुठेतरी फिरत आहे, सगळ्या शांत बसा. म्हणजे यातून त्यांच्याकडून आम्हाला एक प्रेरणा मिळायची की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि तुम्ही घडलं पाहिजे, हे आम्हाला सुद्धा त्यातून समजायचं. तर अनेक गोष्टी याच्यामध्ये आपल्याला पाहतात. तसं ज्ञानानं तुम्ही समृद्ध झालेला आहात, तसंच शिक्षण आणि शारीरिक शिक्षण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि म्हणून ज्ञानाबरोबरच आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे. कारण जर तुमचं आरोग्य नसेल तर तुम्ही कितीही ज्ञान कमवलं तर ते उपयोगाचं नाही. आणि म्हणून हे ती झाले, आरोग्य ही संपत्ती आपली आहे. सर्वांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं, तुम्ही या ठिकाणी आला. सर्वांना पुन्हा जास्त मी काही बोलत नाही, आता बराच झालेला आहे. तर पुनश्च सर्वांचं धन्यवाद मानतो आणि माझे विद्यापीठ भारतीय विद्यापीठ प्रशाला ज्युनियर कॉलेज सीबीडी चे मुख्याध्यापक माननीय पाटील सर, यानंतर कासारे मॅडम, सर्व विषय शिक्षक, वर्ग शिक्षक, सहकारी आणि आजचे हे विद्यार्थी मित्र, अतिशय आनंद झाला. कारण वेगवेगळ्या ठिकाणी हे सर्व विद्यार्थी आहेत. कोणी IT इंजिनियर आहे, कोणी मेडिकल आहे, कोणी एक विद्यार्थी पोलीसमध्ये आहे. तर याचं सुद्धा अभिनंदन खरं करता येईल. याचं संपूर्ण जर श्रेय कुणाला जातं तर माननीय पाटील सरांना श्रेय जातं असं मी प्रत्यक्षात सांगू शकतो. कारण प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षरित्या जरी ते असतील, आत बसले असतील केबिनमध्ये, तरी सुद्धा ते आम्हाला व्यवस्थित पद्धतीने ज्या सूचना देत होते त्या सूचना आम्ही फॉलो करण्याचा फक्त प्रयत्न करत होतो. आणि तुम्ही आजपर्यंत जी काही तुमची वागणूक असेल किंवा राहणीमान असेल तर ह्याच्यामध्ये उत्तरोत्तर आपली कशी प्रगती होईल असं जर आपण बघितलं तर मला वाटते अधिक चांगल्या पद्धतीचं काम होईल. आजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हाला आणखी पुण्याच्या शुभेच्छा. सर्वांना आनंद झाला, मला सुद्धा जास्त आनंद झाला की विद्यार्थी, भारतीय विद्यापीठाचे विद्यार्थी विदेशामध्ये आउट ऑफला आहेत. आणि सगळ्यात जास्त पुष्पा मानाचा एक किस्सा सांगतो की मी त्याला म्हटलं होतं आणि तो तिला राग आलेला होता जास्त. आणि मग
समजून गेलो होतो की हिला राग आलेला आहे. तर अशा ज्या काही आठवणी आहेत त्याच्यामुळे खरंच आनंद झाला. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अभिनंदन. थँक्यू. आजच्या या स्नेहसंमेलना निमित्त आपल्या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय पाटील सर, कासारे मॅडम, सर्व शिक्षक, माझे सहकारी बंधू भगिनी आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र हो. आपण जेव्हा 10वीला होता तेव्हा माझी जॉईनिंग सुद्धा झालेली नव्हती भारतीय विद्यापीठामध्ये. मी 2007 मध्ये पुण्याला शंकरराव मोरे विद्यालय, आपल्या भारतीय विद्यापीठाचं सर्वात पहिलं जे विद्यालय असेल तर शंकरराव मोरे विद्यालय इथं माझी जॉईनिंग झाली 2007 मध्ये. त्यानंतर 7 ते 12 असे 5 वर्ष मी पुण्याला काढली. त्यानंतर 12 ते 2021 पर्यंत मी सोलापूरला होतो आणि परत 2021 ते आज आतापर्यंत भारतीय विद्यापीठ प्रशाला वैजनाथकडे नवी मुंबई येथे कार्यरत आहे. परवाच्या दिवशीच कांबळे सरांनी मला सांगितलं की असा कार्यक्रम आहे, आपल्याला तिथं जायचंय. मी सरांना बोललो की त्यावेळेस मी तर काय नव्हतो बाबा, तुम्हीच जा. सर म्हणलं नाही, आपले सर्व विद्यार्थी खूप चांगले आहेत त्यावेळेस, त्यानिमित्त तुम्हाला बघता येईल. तर मी सरांना हो बोललो आणि खरोखरच आपण त्यावेळेचे जे विद्यार्थी होते खरंच ते शिक्षकांना किंवा गुरु आणि शिष्य हे नातं कसं असते ते आज मला बघायला मिळालेलं आहे आपल्यामुळे. कारण की आई वडिलांनंतर जर कुठल्या एका व्यक्तीला वाटत असेल की माझा मुलगा जसा उच्च पदावर जावा असं आई वडिलांना वाटतं, तसंच आई वडिलांनंतर जर कोणाला वाटत असेल तर ते आपले आदरणीय किंवा पूजनीय गुरुवर्य आहे. कारण की आपण समाजामध्ये बघत असतो की समाजामध्ये फिरत असताना दिसला तर जो विद्यार्थी आहे किंवा ज्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी घडवलेला आहे तो विद्यार्थी त्या शिक्षकांचे पाय धरत असतो किंवा आदराने त्याला ओळखत असतो किंवा आदर देत असतो. तर असाच आदर शिक्षका व्यतिरिक्त आपण आपल्या आईवडिलांना सुद्धा देत असतो. आपल्याकडे खूप पैसा आहे, प्रसिद्धी आहे आणि पद आहे, परंतु बोबडे सरांनी सांगितलं की याबरोबरच आपल्याला आपलं आरोग्य सुद्धा सांभाळायचं आहे. कारण की पद, पैसा आणि प्रसिद्धी ही चिरकाल टिकणारी नसते, परंतु आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो. आज आपण खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम इथं अरेंज केलेला आहे.